नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. अ, खूप छान प्रतिसाद मिळत आहे आपला आणि चॅनलवर काही नवीन विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब नंतर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आज आपल्यासोबत आहे भक्ती अतुल क्षीरसागर. भक्ती अ, आपल्यासोबत आहे आणि आज भक्ती तुझा इंट्रोडक्शन नाव तुझं पूर्ण नाव. माझे नाव भक्ती अतुल क्षीरसागर. वर्ग कितवा? तिसरा. ओके. भक्ती वर्ग तिसरी मध्ये आहे ना? तर तुझं जे स्वप्न आहे ते काय स्वप्न आहे आपल्या विद्यार्थ्यांना थोडंसं सांग. तुझं स्वप्न, तुला आयुष्यामध्ये काय करायचे, काय व्हायचे, काय बनायचे? काय बनायचे तुला आयुष्यामध्ये? मला शिक्षिका बनायचे. राईट, व्हेरी गुड. शिक्षिका व्हायचे. शिक्षकांना खूप पदवीधर घ्यावं लागतं, तुला शिकावं लागतं. त्यानंतर अनुभव घेऊन नंतर तुला शिक्षिका व्हायला खूप खूप शुभेच्छा तुला वरद कोचिंग क्लासेसच्या चॅनलच्या माध्यमातून. यानंतर तुझं जे करिअर आहे ते शिक्षिका आहे, खूप छान आहे. कारण प्रत्येकच आपण आयुष्यामध्ये काही ना काहीतरी होण्यासाठी जन्माला आलेलो असतो, संघर्ष करायला आलेलो असतो. यानंतर जो काही तुला एक प्रश्न विचारतो की समजा आपलं तुझे जे पाडे आहेत, 1-2 म्हणा किंवा 1 2 3 4 किंवा आपलं बे 1 बे पासून तुला पाडे कितीपर्यंत येतात? 22 पर्यंत. 22 पर्यंत पाडे येतात. ठीक आहे. साधारणपणे 30 पर्यंत पाडे पाठ पाहिजे. ओके. 30 पर्यंत पाडे सर्वांनी पाठ करा आणि करायलाच पाहिजे. कारण गणितामध्ये बेसिकली पाहायला गेलंच तर 30 पर्यंत पाढे सर्वांना कंपल्सरी पाठ असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे मराठी महिने आहेत ते किती आहेत? 12. ठीक आहे. मराठी महिने कोणते आहेत ते सांग. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. ओके, ठीक आहे. मुख्य दिशा किती आहेत? 4. उपऋतू किती आहेत? 6. ओके. उपऋतू कोणते आहेत सांगशील का एकदा विद्यार्थ्यांना? उपऋतू कोणते आहेत? वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर. यानंतर तुला कोणता विषय आवडतो भक्ती? मराठी. ओके, मराठी विषय आवडतो, छान आहे. त्यानंतर जे इंग्रजी मधील आर्टिकल्स आहेत ते कोणते आहेत माहित आहेत का आणि किती आहेत आर्टिकल्स? आर्टिकल्स किती आहेत? नाहीत का? इंग्रजी आर्टिकल्स 3. कोणते आहेत? ए अँड द. राईट, खूप छान. त्यानंतर जे कका की येते का तुला? मन बरं. क का की कू कू के काय को काव कम कहा. राईट, खूप छान. कविता येते एखादी? कविता मन बरं. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून रगड बोरे 7 खंडी, वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले, ओली चिंब झाली हरभऱ्याची रान,
पानातले पोपट गाऊ लागले गाणे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून कावले गाबुळले आकडे, थंडी आली पेटवा अतिशय का हातगार, शिकता शिकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार. वा वा वा, खूप छान. त्यानंतर जो तुझा 22चा पाढा आहे का नाही, 22चा पाढा जर म्हटला तर तू 21चा पाढा म्हणून दाखवशील का? म्हणून दाखव 21चा पाढा. 21 × 21 21 2 42 21 त्रिक 63 21 चौक 84 21 पाचा 5 10 21 संग 26 21 7 47 21 8 68 21 9 91 21 10 10. खूप छान. तुझं यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे तुझ्यासाठी. काळाचे जे प्रकार आहेत ते किती आहेत? काळाचे प्रकार 12. खूप छान, व्हेरी नाईस. काळाचे प्रकार 12. आणि जे काळाचे प्रकार आहेत किंवा प्रमुख जे काळ आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, या काळावर आधारित त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते पण सुद्धा पाठ करायचे आहेत. खूप खूप धन्यवाद. वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल भक्ती, खूप खूप शुभेच्छा तुला. भविष्यासाठी तुझं स्वप्न पूर्ण व्हावं ही सदिच्छा आणि क्लास करून खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. गॉड ब्लेस यू.